मी आतापर्यंत 20 पेक्षा जास्ती बिल्डिंग बनवल्या आहे, बट तरी रिस्टार्ट, रिवर्क अँड इम्प्रूव्ह एव्हरी डे. कारण ज्या दिवशी बिल्डरला असं वाटतं मी आता एक्सपर्ट आहे आणि हे सगळं रुटीनचं काम आहे, त्या दिवशीपासून क्वालिटी खाली पडत जाते. मी आतापर्यंत 20 पेक्षा जास्ती प्रोजेक्ट कंप्लीट केले आहे, तरी पण मी प्रत्येक प्रोजेक्टला हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे त्या हिशोबाने ट्रीट करतो. का? कारण की तो कस्टमरचा पहिलाच घर असतो, त्यांच्यासाठी तो स्वप्नातलं घर असतो, म्हणून त्याला आपण रुटीन म्हणून ट्रीट करू शकत नाही. कस्टमरला फरक पडत नाही की तो 10वा प्रोजेक्ट आहे का 20वा, त्यांना एक परफेक्ट घर पाहिजे असतो आणि ती माझी जबाबदारी आहे. म्हणून मी प्रत्येक फ्लोर चेक करतो, प्रत्येक गोष्टीची क्वालिटी चेक करतो, लाईन लेवल चेक करतो, स्पेक्स चेक करतो. म्हणजे काय, तरी पण मी एनर्जी पहिला प्रोजेक्ट सारखीच ठेवतो. एक्सपिरियन्स तुम्हाला फास्ट करतो, बट ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला केअरलेस करतो. आणि जिथं केअर कमी झाली तिथं कंप्लेंट तर सुरू होणारच ना. मी पाहिला आहे की सुरुवातीला लोक खूप भारी काम करतात, बट कॉन्फिडन्स आला की फोकस कमी होतो आणि तिथूनच ब्रँड खाली जायला सुरुवात होती. म्हणून माझ्यासाठी कोणताही प्रोजेक्ट रुटीन नसतो. प्रत्येक प्रोजेक्ट माझी जबाबदारी आहे आणि प्रत्येक कस्टमर माझ्यासाठी महत्वाचा आहे. तर मला सांगा, तुम्ही तुमचा प्रोजेक्ट एक्सपिरियन्सने करतात का इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टिकोनातून करतात?